मग मला जर कोणी सांगितलं ना, की आम्ही ह्या कास्टचे आहोत, आम्ही त्या कास्टचे आहोत, त्याच्यामुळे जरा आमच्या भाषेचं मराठी रंगभूमीवर काम करायला यायचं असेल, तर कारणं सांगायची नाहीत. भाषेवर प्रभुत्व मिळवा आणि मग काम करायला या. आणि मी सगळ्यात अगदी सांगेन, मी सगळ्यांना सांगते, की तुम्ही एक नाटक करा. नाटक करा. कारण रंगभूमी जी तुम्हाला शिकवते, तुम्हाला शिस्त, तुमची बोलण्याची पद्धत, तुमची बॉडी लँग्वेज, तुमचं वागणं, तुमच्या वेळा आणि शेवटच्या सगळ्यात महत्त्वाचं रंगभूमी शिकवते भाषेवर प्रभुत्व. हो. जे आत्ता हळूहळू लोप पावत चाललेलं आहे सगळं. आता जे झालंय ते चुकीचं होतंय असं मला वाटतं, की हे जे रील बघून आणखीन जे घेतलं जातं, हां. तुमचे किती फॉलोअर्स आहे, ह्याच्यावर नाही ठरत अभिनय. हो, बरोबर. ह्याच्यावर नाही आणि त्यामुळे ना घेऊन झालं, सगळं झालं, प्रोडक्शन बाहेर आलं, की मग जेव्हा कळायला लागतं ना, तेव्हा मग निर्मात्याला पश्चाताप होतो. लोकांना आपण काय आहोत याचं सर्टिफिकेट द्यायला आपण बांधील नाही आहोत. नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध गांधी. मुंबई तरुण भारतमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. आपल्यासोबत इथे आहेत मॅम सविता मालपेकर मॅम आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयातून एक वेगळी छाप पाडलेली आहे. प्रत्येक प्रेक्षक वर्गाच्या मनात त्यांनी घर केलंय. तर मॅम तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता, की नाटक म्हटलं आणि स्त्रिया म्हटलं की जरा घरच्यांचे काही वाद असतात, त्यांचे काही प्रश्न तयार होतात. तर मग तुम्ही एक स्त्री म्हणून आज जे काही नाट्य क्षेत्रात किंवा सिनेमा क्षेत्रात तुमचं एक स्थान निर्माण केलं, तर तुमचा अनुभव काय होता या बाबतीत? अ, खरं तर मी जेव्हा आले इंडस्ट्रीत 1975 साली, तेव्हा तर खूपच होतं, हो, हो. की घरातल्या मुलीने मुळात नाटकात आणि काम करणं. हे का होतं हे मला माहिती नाही आहे. म्हणजे त्यावेळेचे हे वेगळं होतं. लोकांना घाबरणं, नातेवाईकांना घाबरणं, समाज काय म्हणेल? तर मुळात समाज हा माझ्यासमोर पडलेला आहे. गेले कित्येक वर्षाचा एक प्रश्न आहे, समाज म्हणजे कोण? म्हणजे माझ्या दृष्टीने आपल्या आजूबाजूला आपल्याला ओळखणारी माणसं असतात. आपले नातेवाईक असतात. आपला मित्रपरिवार असो, हा समाज, असं मला वाटतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण इतरांना कुणाला काही घेणं-देणं नसतं. जे आपल्याला ओळखतच नाहीत, त्यांना काय घेणं-देणं आहे, की तुम्ही कुठल्या क्षेत्रात काम करताय आणि काय करताय. त्याच्यामुळे जेव्हा मी काम करायला सुरुवात केली, तेव्हा मलाही विरोध होता. म्हणजे मला तर खूप नावं ठेवली गेली. कोकणातली मी आणि घरातनंही विरोध होता. म्हणजे माझी आई म्हणाली, की "लोकं नावं ठेवतात, आपण नको करूया. माझे वडील गेले तेव्हा तू करतेस हे बरोबर नाही." तर म्हटलं, "जे नावं ठेवतात, पहिली गोष्ट सांग मला समाज म्हणजे कोण? हे सांग आणि दुसरी गोष्ट जेव्हा 12 वाजता भूक लागते, तेव्हा जी नावं ठेवणारा समाज तू म्हणतेस, तो द्यायला येतो का आपल्याला? तर नाही. म्हणजे 12 वाजता भूक लागली, की आपल्यालाच शोधायला जायला लागतंय. मग कुणाला घाबरायचं आपण आणि का घाबरायचं? चुकीचं आपण काय करत नाहीये. चुकीच्या मार्गाने जाऊन आपण काय करत असू, मिळवत असू, तर त्याला विरोध असणं साहजिक आहे घरातल्या माणसांचा. लोकांना आपण काय आहोत याचं सर्टिफिकेट द्यायला आपण बांधील नाही आहोत. हे मी पहिल्यापासून या मताची आहे. आपण बांधील नाही आहोत त्यांना. मी काय आहे? त्यांनी कोणी काय ठरवायचंय? कोण आहात तुम्ही बरोबर. ठरवणारे? आम्ही काय आहोत? आमचं चरित्र काय? हे तुम्ही ठरवणारे नाही. त्याच्यामुळे सर्टिफिकेट नाही द्यायचंय त्यांना किंवा त्यांनी नाही मागायचंय, की तुम्ही काय आहात किंवा हे. त्याच्यामुळे मी पहिल्यापासून ह्या वृत्तीची असल्यामुळे मी काम करायला घाबरले नाही. माझ्या पाठी कुणीही गॉडफादर नसताना मी ह्या इंडस्ट्रीत आले. ह्या इंडस्ट्रीने मला सामावून घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही तुमचा फोकस जर प्रामाणिकपणे असेल ना आणि तुम्ही ठरवून आलात, तर अशक्य कुठलीच गोष्ट नाहीये. माझं म्हणणं पहिल्यापासून आहे, की तुम्ही जो फोकस ठेवून येता किंवा तुम्हाला जे काम करायचंय, कुठल्याही क्षेत्रात असो, तुम्ही जर ते ठरवून आलात, तर पहिली गोष्ट की मी हे काम करायला जाणार आहे. तर त्या कामावर मुळात पहिल्यांदा तुमची श्रद्धा असली पाहिजे. तुमचं प्रेम असलं पाहिजे आणि मग मी ते प्रामाणिकपणे करणार आहे. हे जेव्हा तुम्ही ठरवता आणि तुमचा फोकस तो असतो, तेव्हा अशक्य काहीच नाहीये. हे बघा, लोकं आहेत, जे तुम्ही म्हणता समाज आहे,
ही माणसं नावं ठेवायचं काम करणारच की. उलट मला तर असं वाटतं की नावं ठेवणारी माणसं असावीत, कारण तुमच्यात ती जिद्द निर्माण करतात ती माणसं. हो. करेक्ट. तुम्हाला जिथे पोचायचंय ना, ती जिद्द निर्माण करतात. म्हणजे माझ्या बाबतीत झालं की मला जेव्हा नावं ठेवली गेली, त्या क्षणी मी ठरवलं की मला इथून जायचंय, मला हे व्हायचंय आणि मी होणार. म्हणजे मी म्हणून माझ्या राजापूरच्या लोकांचे, नातेवाईक, मित्रपरिवार, आजूबाजूची माणसं या सगळ्यांची मी खूप आभारी आहे. म्हणजे ज्यांनी कोणी नावं ठेवली असतील त्या काळात किंवा काय आहे. तर हे जर त्यांनी केलं नसतं तर माझ्यात ही जिद्द निर्माण झाली नसती. माझा फोकस ठरला नसता. तो या माणसांमुळे, मग त्याच्यामुळे ती माणसंही मला तितकीच महत्त्वाची वाटतात. अगदी बरोबर. असावी ती माणसं, असलीच पाहिजे. नाहीतर मग आपल्यात जिद्द कशी निर्माण होणार? त्याच्यामुळे त्यांना त्यांचं काम करू द्यायचं. आपल्याला जे काम करायचं ते आपण प्रामाणिकपणे करायचं. त्याच्यामुळे मी इथे आल्यानंतर माझा फोकस ठरलेला होता. माझं कामावर श्रद्धा होती, प्रामाणिकपणा होता. त्याच्यामुळे मला काही फार अडचणी आल्या नाहीत. म्हणजे छोटे-छोटे रोल मिळाले असतील सुरुवातीला सगळ्या. म्हणजे इथपर्यंत पोहोचायला मला खूप स्ट्रगल करावं लागली. आत्ता जे मला म्हटलं जातं, की सविता मालपेकर पटकन बोलते किंवा खमकी आहे, तर हे मला माझ्या आजूबाजूच्याच लोकांनी, इंडस्ट्रीतल्याच लोकांनी मला तयार केलं. अपमान केले, कुत्सित बोलायचं सगळं जे आता तुम्ही दिग्गज मंडळी म्हणता ना, ज्यांना सॅल्यूट-बिल्यूट करता, ह्या मंडळींनी मला त्रास दिलेला आहे. ते लोकांना दाखवताना आम्ही, म्हणजे मी बोललं तर खूप आहे, पण ते नाही. कारण आता काय झालंय माहिती आहे ना, ज्यांच्याबरोबर मी कामं केली किंवा काय केलं, सगळेच नाहीत हां. काही ठराविक मंडळी, की कुत्सितपणेच बोलायचं. म्हणजे एका मोठ्या दिग्गज नटाने तसं जेव्हा मी अवॉर्ड देण्यासाठी स्टेजवर बोलवलं, म्हणजे माझ्याकडनं कोणाला तरी द्यायचं आहे. पूर्वी वाटायचं ना, आपल्याला वाटतं ना, की अरे आपल्याला पण असं बोलवलं पाहिजे, आपण पण कोणाला तरी दिलं पाहिजे. तर त्या एका मोठ्या कलाकाराने मला "वाह! तुला अवॉर्ड सुद्धा आता तुला द्यायला बोलवायला लागले." म्हटलं, "हो, हो. कारण माझं पहिलं काम तुझ्याबरोबर आहे ना." कळलं का? तर ह्या वृत्तीची माणसं आहेत. म्हणजेच की ही माणसं खच्चीकरण करण्याचाही प्रयत्न करत आहोत. पण त्या खच्चीकरणाला आपण किती बळी पडायचं हे आपण ठरवायचे. जर फोकस मी तो ठरवून आले नसते, तर मी मी मुळमुळ रडत बसले असते. अपमान झाला, हे झालं. नाही बाबा, आपण जाऊया परत. याच्यासाठी मी खमकी झाले. मी स्पष्ट बोलते, त्याचं कारण हे आहे. मला तोंडावर बोलायचंय. तुला नालायक म्हणायचं तर मी तोंडावर म्हणेन, मी पाठ फिरल्यावर म्हणणार नाही. पाठ फिरल्यावर बोलून काय उपयोग आहे? ना तो ऐकत ना काय ऐकत. मला लगेच त्या माणसाची रिॲक्शन पाहिजे असेल तर मला तोंडावरच बोलायला पाहिजे. मला तोंडावर सांगायला पाहिजे. त्याच्यामुळे हा फार चुकीचा समज आहे, की नाटकात येताना आत्ता कठीण झालंय किंवा आत्ता जे झालंय ते चुकीचं होतंय असं मला वाटतं, की हे जे रील बघून आणखीन जे घेतलं जातं, तुमचे किती फॉलोअर्स आहे, ह्याच्यावर नाही ठरत अभिनय. ह्याच्यावर नाही. आणि त्यामुळे ना घेऊन झालं, सगळं झालं, प्रोडक्शन बाहेर आलं, की मग जेव्हा कळायला लागतं ना, तेव्हा मग निर्मात्याला पश्चाताप होतो. तर हे निर्मात्यांनी विचार करायला पाहिजे, किंवा जे आता सिरियलमध्ये सुद्धा होते किंवा काय आहे, नंतर डोक्याला हात लावण्यापेक्षा. आणि मी सगळ्यात अगदी सांगेन, मी सगळ्यांना सांगते, की तुम्ही एक नाटक करा. नाटक करा. कारण रंगभूमी जी तुम्हाला शिकवते, तुम्हाला शिस्त, तुमची बोलण्याची पद्धत, तुमची बॉडी लँग्वेज, तुमचं वागणं, तुमच्या वेळा, आणि शेवटच्या सगळ्यात महत्त्वाचं रंगभूमी शिकवते भाषेवर प्रभुत्व. जे आत्ता हळूहळू लोप पावत चाललेलं आहे सगळं. आलेली, गेलेली, मी बघितली, मी साडी घातली, नाही साडी नेसतो. चहा टाकला, नाही चहा करतो. स्वयंपाक केलाय, जेवायला वाढते. हे आता ऐकायला मिळतं का? नाही. बरं, त्याच्यात मी म्हणेन की डायरेक्टरची चूक नसते. तर बऱ्याचदा
माझ्या जर ओळखीच्या असतील नसतील तरी मी नंबर घेते आणि मला चुकीचे शब्द ऐकायला आले की मला त्रास होतो. मग मी त्या आर्टिस्टला फोन करते आणि सांगते. मग मला जर कोणी सांगितलं ना की आम्ही ह्या कास्टचे आहोत, आम्ही त्या कास्टचे आहोत, त्याच्यामुळे जरा आमच्या भाषेचं मराठी रंगभूमीवर काम करायला यायचं असेल तर कारणं सांगायची नाहीत. भाषेवर प्रभुत्व मिळवा आणि मग काम करायला या. तर मी हेच सांगेन की यापुढे येणाऱ्या प्रत्येक कलाकाराने डायरेक्ट सिरियल आणि हे न जाता रंगभूमीवर काम करा. रंगभूमी तुम्हाला खूप काही देते आणि माझा अनुभव आहे की मी रंगभूमीवर काम केल्यामुळे मी गेली 50 वर्ष मी इंडस्ट्रीत टिकू शकले. आणि आजही ओढ तीच आहे की रंगभूमीवर काम करायचं, एक तरी नाटक करायचं. म्हणजे या स्टेजला सुद्धा आज मोहन जोशी आणि मी म्हणतो किंवा मोहन मला म्हणतो, सविता आपण गाढवाचं लग्न करूया. हे होतं की किती जरी तिकडे ओढले गेलो किंवा काही गेलो, काय आहे, प्रत्येकाला वाटतं की शेवटी सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग नाही माणसाला आणता येत. त्याच्यासाठी तुम्हाला सिरियल, सिनेमे, बाकीचे जी माध्यम आहेत त्यात तिथे काम करायलाच पाहिजे. कारण आत्ताच्या ह्याच्यात बघता जे काही महागाई आहे, जे घरांच्या किमती बाकीच्या झाल्या, त्यामुळे नुसतं नाटकावर नाही. पण मला काय म्हणायचंय की ते करत असताना तुम्ही 90 दिवस थांबता ना, सिरियलचं पेमेंट घ्यायला 90 दिवस थांबता का नाही? मग इथे नाटक केल्यावर तुम्हाला लगेच मिळतं पाकीट. मग ते करा ना. एखादं तुमच्या नशिबाने जर नाटक चाललं, धो महिन्याला 20 प्रयोग झाले तुम्हाला मिळाले ना. तुम्हाला 90 दिवस नाही वाट बघायला लागत. म्हणून मी सांगेन की कलाकारांनी आता स्टेज करावं, नाटक करावं, म्हणजे 90 दिवस वाट बघायला लागणार नाही. आणि सध्या नाटकांना दिवस खूप चांगले आहेत. त्याच्यामुळे स्टेज करा, भाषेवर प्रभुत्व मिळवा. भाषा तुम्ही जर तुमचा फोकस आहे की मला या ठिकाणी पोचायचंय, मला हे करायचंय, तर त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी महत्वाच्या कुठल्या आहेत? तर मोबाईल आणि हे बाजूला ठेवून जर ह्या गोष्टी करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला, ज्यांना या क्षेत्रात यायचंय, तर मी म्हणेन की यश तुम्हाला मिळतंच. वाट बघावी लागेल थोडीफार, पण जे थोडीफार वाट बघतो ना आपण आणि हळूहळू जे पायरीने यश मिळतं ना, ते तुमचं फार काळ टिकतं. पटकन मिळालेलं फार काळ टिकत नाही. म्हणजे मला आधी नाटकात माझं पहिलंच नाटक जे मी केलं त्यात रिप्लेसमेंट केली मी. ते करत मी आज आले इथे. त्याच्यामुळे फोकस ठेवा, काम करायचंय. आल्या मग काहीशी कंटाळा आला, मीटर पडलं, चला बरं झालं. मग आज किती सीन आहेत, कधी संपणार आहे? अरे हे नका करू. कारण शेवटी जो निर्माता त्याच्यात पैसे घालतो त्याला त्याचं दुःख माहिती असतं. आणि आपण मागितलेले पैसे जेव्हा निर्माता देतो किंवा काही फॅसिलिटी निर्माता जेव्हा आपल्याला देतो, तेव्हा आपल्यावर त्याने सोपवलेलं जे काम आहे ते प्रामाणिकपणे आपण करावं. अशी मला खरंच एकदा खूप चिडायला होतं, चिडचिड होते, राग येतो. कारण ज्या स्कूलमधनं आम्ही आलोय, ज्या लोकांबरोबर कामं करून आलोय, त्यांनी एक शिकवलेली शिस्त म्हणजेच रंगभूमीने शिकवलेली शिस्त आहे. रंगभूमीने काम कशा पद्धतीने करायला पाहिजे हे शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे मग अशा ठिकाणी गेलं की अशा जेव्हा गोष्टी घडतात आपल्याबरोबर तेव्हा तो त्रास होतो. त्याच्यामुळे मी येणाऱ्या नवीन पिढीला सगळ्यांना सांगेन की स्टेज करा, सगळ्यात पहिलं भाषेवर प्रभुत्व मिळवा. मग तुम्हाला बघा आपोआप यश मिळत जाणार. उशीर होतो, पण जे उशिरा मिळतं ते फार काळ टिकतं. एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा आणि कामाला सुरुवात करा तुमच्या. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद मॅम. तुम्ही माझ्याशी 5 मिनिटं बोललात, पण 5 मिनिटात मला एवढा अनुभव दिलात ना आता, आणि मी प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवणार आहे. मीच नाही, जे तरुण रंगकर्मी बघतायत, जी नवीन पिढी आहे, ज्यांना सिनेमा, थिएटर हे सगळं करायचंय, त्याच्याकडनं म्हणजे तुमच्या या बोलण्यातनं खूप काही शिकण्यासारखं आहे. मी तरी खूप शिकलोय. नक्कीच धन्यवाद. इच्छा आमच्या पिढीची आता हीच आहे की खूप
खूप खूप म्हणजे इथे खूप हे आहे. इथे शिक्षणाची गरज नाही आहे. या क्षेत्रात यायला तुम्हाला शिक्षण सगळ्यात महत्त्वाचं प्रामाणिकपणा आणि आपण करतोय त्या कामावर श्रद्धा. ह्या 2 गोष्टी तुम्ही घेऊन आलात ना, तर तुम्हाला यश मिळतं. खूप छान काही तुम्ही करू शकता. फक्त मी म्हणेन, की सध्याच्या काळात जे मोबाईलमुळे गुंतली गेलेली मुलं आहेत, आत्ताची पिढी, त्याच्यामुळे त्यांचं ना कामापेक्षा इकडेच लक्ष जास्त आहे. काम करताना इथून करताय, इथून करा. आणि इथून काम केलत की ते काम तुमचं लोकांपर्यंत नक्की पोचतं आणि लोकं त्याची दखल घेतात, निर्माते त्याची दखल घेतात. त्याच्यामुळे येणाऱ्या सगळ्या पिढीला मी सांगेन, या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या पिढीला सांगेन, प्रामाणिक करा, फोकस कायम ठेवा. नक्कीच. धन्यवाद.